माझ्यातच काय तर कमी आहे, म्हणून माझं लग्न नाही जुळत. उगा काय बी बोलू नकोस. काय कमी आहे तुझ्यात? अगं हे एक लग्न मोडलं म्हणून सगळं संपत नाही ना. तायडे तायडे तू बघ, एखादा चांगला पोरगा तुला पसंत कर, बघच तू. तायडे, अगं एवढं का वाईट वाटून गेलंस? तुझं त्या मुलावर प्रेम होतं का? तायडे, अगं त्याला तू एवढी आवडलेलीस तर तो त्याच्या आई वडिलांनी घेऊन इथं येईल. मी बोलू का त्याच्या संग? नाही, नको. अगं त्याला बघितलं बी नव्हतं, पण आज बी नीट नाही बघितलं. अगं मग पोरगा पसंत आहे असं का सांगितलेलंस? न बघताच लग्नाला तयार कशी झालेलीस? माझं लग्न होऊन आईची एक काळजी तरी मिटली असती. दिदे, आई कुठे आहे? आई डोक्यात राग घालून गेल्या कुठं तर, आणि याचं कारण मीच आहे. हा, नाहीतर इथनं चालत जायचा पण ऑप्शन आहेच. हा, पण मग त्यानंतर कारचा फोटो बी मिळायचा नाही. अरे ही म्हणजे सरळ सरळ धमकी दिल्यासारखं झालं. धमकी दिल्यासारखं नाही, धमकीच आहे ही. स्थळ पसंत नसेल तर नकार देण्याचा अधिकार आहे तुम्हाला, पण यांची अवस्था बघून निदान घरी सोडायची माणुसकी तरी दाखवायची. वर कार धडकून निघून गेलायत. या अशा खोटारड्या नाटकीबाईसाठी आम्ही का म्हणून कष्ट करायचे? रे काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. अरे ये की. अरे ये रे मित्रा, ये. बघ हिच्या चेहऱ्याकडे बघ, डोळ्यात बघ. ही बाई नाटकेन खोटारडी वाटते. नाही. ए बाबा, अरे काय पाहिजे तुला? कशाला दादागिरी लावली आहे? पैसे उकळायचे आहे का? पैसे मनात आणलं ना तर तुमच्या घरादारासकट तुमसने बी विकत घेईन मी. मग काय पाहिजे तरी काय तुला? यांची माफी मागायची, त्याशिवाय सुटका नाही. हा, मग आता भले तुम्ही दादा म्हणा, भाई म्हणा, गुंड, डॉन, काय म्हणायचं ते म्हणा. हे बघा राधाक्का, जे काही झालं त्यासाठी आम्हाला माफ करा. हो, हे काय करायलाय? माफी कशासाठी मागताय? तसं बघायला गेलं तर तुमचं तरी काय चुकलंय म्हणा, पण एकच विनंती आहे, यामिनीचं ऐकून आमच्याबद्दल कुठं काही वेळ वाकडं बोलू नका. एवढं केलं तरी तरी लय उपकार होतील. उपकार काय मागायलाय? दिसायला तर किरकोळ दिसतोय की ते. एकटा समजासनी भारी पडला. कुणीतरी मोठा माणूस असेल तो, त्यासनी म्हणतो मनात आलं तर तुम्हासनी घरादारासकट विकत घेईन म्हणून. ती म्हणले दादागिरी आहे, तो म्हणतो कसा दादा, भाई,
दान काय म्हणायचं ते म्हणा. डॉन म्हणजे काय? काय की सिनेमा लावतो म्हणा त्या नावाचा. असं होय. बघायला पाहिजे सिनेमा, म्हणजे समजल. कुणीतरी मोठा माणूस असेल, मोठा माणूस असेल. त्यासनी म्हणतो मनात आलं तर तू मग घरात आला कटिकत घेईन म्हण. दादा दादा भाई भाई काय म्हणायचं ते म्हणा. काय म्हणायचं ते म्हणा. त्यानं तुला सलाम का केला? ते जाऊ दे, तुझी बहीण काय विसरली नाही ना? हे काय चाललंय हे? हा? मला बी बघून छानच वाटतंय, पण मला कारण सांगाल तर मला बी हसता येईल. होय. विसे, तुम्हाला काहीतरी काम सांगितलं ना हो? निशान, तुझ्या बरोबर शॉपिंगला म्हणून गेलेली मुग्धा मला फसवून सोहमला जाऊन भेटली. आता हे तुला माहिती होतं का नाही हा विषय त्या दिवशी अर्धवटच राहिला. यांची तब्येत बिघडली म्हणून विषय तसाच राहिला, पण संपला नाही. आजचा विषय तो नाही, तुमचं बोलणं कानावर पडलं. म्हणजे सगळं नाही, थोडं थोडं. विषय नाही समजला, पण दमात घेणं, भाईगिरी हे शब्द कानावर पडले. तुम्ही दोघं बी हसलात, म्हणजे विषय गमतीचा असेल. पण मी सिरियस विषयावर बोलते. निशांत, आपलं काम, आपला व्यवसाय वसुली आहे, त्याचा विसर नाही पडला ना तुला? नाही, रेग्युलर रिकव्हरी चालू आहे की. मी इरेग्युलर रिकव्हरी विषयी बोलतेय. पाटकरन दत्तू किती हप्ते बाकी आहेत? अगं मम्मी, ते बाहेर कुठेतरी गेलेत. तुला बोललेलो की. वय, ते बाहेर गेलते, पण येऊन 15 दिवस झाले, आणि आज दिवसाआड तरी दारू डोसत्यात. हे माहित नाही तुला? लक्ष दे. होय. आणि मुग्धा, तू तुझ्या नव्या प्रोजेक्ट मध्ये जरा लक्ष घालायला सुरुवात कर तू पण. पुढे जाऊन समजा तुला एकटीला सांभाळायचंय. मम्मी, मी बघतो त्या दत्तवन पाटकरचा इशत संपवतो. ते असल्यासारखं इन्व्हॉल्व झालोय है ना. मलाही तसंच वाटतंय. पण काय करणार, लोकांची सेवा केली पाहिजे कांबळे, बरोबर की नाही? बरोबर. एक काम करा, या एकाला हेल्मेट घाला, त्यांना गाडीवर बसवा, मी तिला ओळखायला सांगतो, म्हणजे ती बरोबर ओळखत. कसं? हो. हा, तुम्ही हेल्मेट घाला आणि पिशवी अर्चना, ही पिशवी द्या राधाकाला. ही पिशवी तुमच्याकडे राहू द्या. तो हेल्मेटवाला चोरायला येईल, आपण बघूया, म्हणजे हिला ओळखता येईल नेमका चोर कोण येते. हा अर्चना, तिकडं हे सगळं चालू असताना आपण दोघं जण नीट बघू. हा आपलं म्हणजे तू नीट बघ चोराला. हा चला, करा सुरुवात. बसला कर बाईकवर, पुढे व्यवस्थित पुढे घे. हा लक्षात राहिलं, राधा का पुढे आली का तू जायची आणि पिशवी चोरायची, कळलं? जा की लवकर, आता बघू ना आपण ती सिच्युएशन. हा अर्चना इकडे, हा जा तुम्ही जा. हा अर्चना चल.
हे पैसे ए ही पेनल्टी नाही चुकलो काय रे हा दादा थांबा तो दत्तू कुठे आहे? दादा मला नाही माहित त्याकडे मी बघतोच पण परत दोघांनी असं केलं तर थांबा काय चाललंय सगळं? दारू पिऊन मारामारी करायलायस तू? नाही मी नाही दारू प्यायलो खरंच पाहिजे तो वास नाही म्हणजे वास घ्यायची काय गरज नाही अगं पण खरंच नाही प्यायलो शपथ नाही प्यायलो पिला नसशील पण मारामारी करायलायस ते तर खोटं नाही ना? का मारायलायस त्याला? पैशांसाठी मी पैसे दिले नाही ना म्हणून म्हणजे तू खोटं बोललास? हप्ते आणि खंडणी वसूल करणारा दादागिरी करणारा गुंडा आहेस तू. बँकेचे हप्ते थकून दारू पितोय तो आणि त्याला कितीदा सांगितलं दारू पिऊ नको. आणि दुसरा मुद्दा हा पैसेच घरी देत नाही उदाऱ्या करतोय. झालं ना तुझे मुद्दे? आगे समजून सांगितलं ऐकतच नाही होय का नाही रे? वय सांगितलं लय वेळा सांगितलं कितींदा सांगितलं सांगू का? जवळ हा कितीदा सांगितलं ते महत्वाचं नाही सांगितलं हे महत्वाचं आहे. त्याला कितीदा सांगितलं दारू पिऊ नको शपथा घातल्या वचनं घातली पण याचं पिणं थांबतच नाही. मला फसवून गंडून इथं प्यायला येते म्हणून मारला त्याला. आणि त्याच्याकडनं जे पैसे घेतले ना ते दारू त्याने बुडू नये म्हणून घेतले. ते पैसे मी त्याच्या बायकोला देणार आहे. हा वय खरंय म्हणजे हे म्हणतात ते समजा खरंय. मी दारू नाही प्यायला पाहिजे होती चुकलंच माझं. आता शंका गेली ना? हा सगळं क्लिअर आहे ना? बेस्ट आहे. आता तुझं डोसकं शांत व्हायला आपण थंड पिऊयात का? नाही बार मध्ये नाही लिंबू सरबत पिऊयात. चल. नको राहू दे. म्हणजे अजून तुझा राग गेला नाही तर राग गेला असता तर नाही नसती म्हणली ना. ठीक आहे मी तर काय करू शकतो. कुठं प्यायचंय सरबत? तिकडे सायकल राहू दे की चालत जाऊया. चांगलं मिळतंय. चल. गाव चात्र झालो हो. तुमच्या घरचा कधी होणार म्हणतो मी. कॉंग्रॅट्स. थँक्यू कॉंग्रॅट्स. थँक्यू अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. मला ना ते असं अमिताभ बच्चननी 1 करोड रुपये दिल्यासारखं वाटलो. होय काय? नाही ते तुम्ही सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं ना म्हणून मला असं शहनशाह झाल्यासारखं वाटलं. शहनशाह डॉन झाल्यासारखं. बर येतो. काय पाहिजे? माझ्या अंगावर रंग उडवून ते उडवून राजरोज इथं आलायस. यो ड्रेस घ्यायचा आणि मला धुवून द्यायचा. पाणी पाजणं याचा अर्थ माहितीये ना? माझं नाव शुकशुक नाही काय मग? अस्मी आहे.
म्हणजे तू हप्ते खंडणी गोळा करतोय? तू समजतेस तसा वाईट नाही का मी? कसं समजव तुला? तुला सॉरी म्हणतात? माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला? मी तुमचा हप्ता नाही बुडवणार, आयुष्यपत नाही बुडवणार. फक्त थोडी मुदत वाढवून दे. तर ते गुंडांचा गुंड म्हणजे डॉन, आणि तो निर्मला देवींचा पोरगा आहे ना, तो बी तसाच डॉन आहे म्हण. त्यानं मला फसवलंय असं वाटतंय. मला तुला फसवायचं नाहीये, पण दुसरं ऑप्शन पण नाही माझ्याकडे. योग्य वेळ आली की खरी ओळख सांगेन मी तुला. वेळ घालवून काय उपयोग नाही. तो नेमका कोण आहे हे मी हुडकून काढायला पाहिजेलच. नमस्कार अर्चना, बरं झालं इथंच भेटली. चौकशीसाठी आलतो. काय करायचं? घरी जायचं, इथंच कुठं तरी चहा पीत बसू आणि बोलू आपण. हे बघ, तपासाला जोर लावायचा असेल ना तर मला तुझी मदत लागेल. पण मी घरला नाही चालले, देवळात चालले. अरे मग तर लई वेळ झालं. बस गाडीवर, मस्तपैकी डबल शीट दर्शनाला जाऊ आपण. नाही म्हणजे कसं मन सोक्त दर्शन होईल. चल बस बस बस. मी इथल्याच देवळात चालले आणि एक काम बी आहे, ते करून घरला जाणार. मला घरी जायला वेळ लागेल. म्हणजे नेमकं कुठं जाणार आहे तू? फोनला आताच यायचं होतं ना. हॅलो, ए कायला डिस्टर्ब करून राहिला रे? हा काय झालं? कोण? मोठे साहेब आलेत? कधी आलेत? हा हा निघतो 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 लगेच निघतो. अर्चना सॉरी, आपली आजची मीटिंग जरा अर्धवट राहिली, ती आपण नंतर पूर्ण करू. हा नंतर भेटू आपण. हा पण तुझी मदत लागल मला. हा इन्स्पेक्टर कसला तपास करायलाय? गोपीनाथ ना माहित असेल काय? यास मी परत काय गोळ घातला वाटतं.
थँक्यू ताई. ताई हळू. तुम्ही ताई कुठे गेल्या? अहो आधीपासून मीच आधार देत होतो तुम्हाला. त्या ताई गेल्या केव्हाच. हळू. सॉरी. ते तुमचा तोल जात होता ना म्हणून मी तुम्हाला सावरायला आलो. तुम्ही म्हटलात ना तुमची शेवटची फेरी. का केलं बरं तुम्ही असं? आओ चक्कर येत असताना सुद्धा फेऱ्या का बरं मारत होता बरं तुम्ही? ते मी व्रत केलेलं 1000 फेऱ्यांचं. सकाळी मी काय खाल्लं नाहीस, आता खाऊन घे जा. जा. नंतर खाते ना. उपाशी राहून उपाशी पोटी होता म्हणूनच चक्कर आली ना? नाही असं काही नाही. ते देवासमोर बसले हो तुम्ही. खरं सांगा उपाशी होता ना? हे बघा मला हे अजिबात आवडलं नाहीये. अहो मला काय, मी तर म्हणतो त्या देवाला पण आवडलं नाहीये. काय गरज होती होय सगळं करायची? आईची काळजी मिटावी म्हणून. अहो मग असं उपाशी राहून काळजी कमी होणार आहे का हो? त्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा ना. आईला खानावळीत मदत आणि घरी शिवणकाम हे सोडून दुसरं काय येत आहे मला? हा तुम्ही पुढचं शिक्षण का नाही घेत? मी मदत करेल हो तुम्हाला. खरंच. नाही नको. मला नाही जमणार. तसं बी शिकून काय उपयोग आहे? मला दुसरं कोणतंच काम नाही जमणार. कायच जमणार नाही मला. कायच येत नाही मला. ऐका. तुझ्यामुळे वाचलोय मी आज. तुझे लय उपकार आहेत माझ्यावर. ए मी तुला मदत करायची म्हणून यासनी नाही मारलं. आईला धक्का लागला म्हणून मारलं. बर ते सोड. यो सगळं काय प्रकारे ते सांगा, नाहीतर तिघांना मारीन. सांगा रे. मी काय सांगू? हे तू सांग. अरे लका सांगितलंस की तू. मी काय सांगू? बोल की. हा मीच सांगतो. मी आणि ह्यो दारू. हा मी दारू प्यायलो म्हणून याने मला मारलं आणि यानं मारलं म्हणून याचा राग म्हणून आम्ही याला मारलं. आम्ही बदला घेतला ह्याचा आणि दत्तूला तुमच्याकडे पाठवलं तुम्ही गोळा खाताना. आणि मी पाया पडत माफी मागत हप्त्यासाठी मुदत मागायचं नाटक केलं. नंतर समजलं की हा डॉन बनण्याचं नाटक करतोय. हे ऐकल्यावर कुमट्याचा भाई भडकला आणि त्यानंच आम्हाला ह्याला अद्दल घडवायला सांगितलंय. हे जे काय सांगायलाय ते खरं सांगायलाय ना? होय. एक वेळ दारू पिन पण खोटं बोलणार नाही. आणि तू का खोटं बोलालतास? गुंड आहेस, डॉन आहेस म्हणून? ते असंच रुबाब करायला. आणि तू का मार खात होतास? मी एकटाच होतो. हे दोघं होते. मग मी काय फौज घेऊन आल्या? आसमे बास झालं. त्याला आधी घरला न्यायला पाहिजे.
चल रे. आणि तुम्ही दोघं परत असलं काय करायचं नाही, समजलं का नाही? नाही नाही. चल तू चल. नाही मी जातो घरला. नाही, त्या दिवशी मी तू नाही आला, आज यायलाच पाहिजे. चल चल रे. नाही तसं नाही, पण वय म्हणायला काय हरकत आहे? हरकत कशी नाही? फ्रेंडशिप करायची म्हणजे विचार करावा नको का? माझ्यासाठी फ्रेंडशिप नुसता टाइमपास नाही. हात मिळवला, केला हँडशेक, झाली फ्रेंडशिप असं नसतंय माझं. मी माझ्या फ्रेंडसाठी कवा बी काय बी करायला तयार असत्या. विश्वास मैत्रीचा पाया असतोय. माझ्या मनात तुझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला, तुझ्या खरेपणाबद्दल खात्री वाटली, तरच मी तुझ्या बरोबर मैत्री करू शकते. चालते. आणि जर खोटं बोललास, खोटं वागलास, चुकीचं वागलास, तर याद राख, गाठ माझ्या संग आहे. आज वर्गणी मागायला कोण आलं? पुन्हा दार लावून बसले तुम्ही काय? आयो, आणि हे सगळं काय आहे? कुठं काय काय हे? होय, हे पूजेचं सामान आहे, नॉर्मल पूजा. वय कधी तर लीप इयर मध्ये पूजा करणार आहे तुम्ही? एकदम अचानक मध्येच पूजा करायला तर देव बी कन्फ्युज व्हायचं नाही का? काय जोक मारतीये? काय हसताय, काय हसताय? हे सगळं सामान कशाला आणलंय सांगा? आता पूजेचं सामान कोणी कशासाठी आणणार आहे? नाही ते ठीक आहे, पण सगळं दोन दोन काय आहे? एक हरवलं तर दुसरं नको का हाताशी म्हणून. स्टेपनी स्टेपनी समज. तुम्ही काय हेंद्र आहे का काय? हा काय खुलागत बोलायलाय? कुणी गुंड म्हणा, कुणी मवाली म्हणा, कुणी दादू म्हणा, कुणी साहेब म्हणा, कुणी तांबड्याचा दाद्या म्हणा, कुणी पांढऱ्याचा दाद्या म्हणा. तांबड्या दाद्याला अजून कोण काही म्हणते का रे? म्हणताय की रे, काय स्पेशल माणसानं स्पेशल नाव ठेवलंय की काय? ठसक्या. आयला भारी आहे की ठसक्या. ठसक्या 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 ठस. तुमच्या तर आईला तुमच्या ऐकून घ्यायला म्हणूनच करायलाय. बस आता बस. तुम्ही मला ठसक्या नाही म्हणायचे. नाही दगडू म्हणा, धोंड्या म्हणा, गोट्या म्हणा, पिंट्या म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण ठसक्या नाही म्हणायचं. ठसक्या म्हणण्याचा अधिकार फक्त लवंगी मिरचीला. बरं नाही म्हणणार ठसक्या. यो बोला ठसक्या. दाद्या आई शपथ मी ऐकलं, यो बोलले ठसक्या. तू बोला का नाही? तू बोला का नाही? तू बोला का नाही ठसक्या? हॅलो हॅलो अक्का, मला तुझी लयच आठवण आली बघ. आणि उचक्या पण इतक्या लागाल त्या का मी म्हणलं माझी सखीच माझी आठवण काढत असेल म्हणून फोन केला. कशी आहेस तू? अगं यायला फोन करून का त्रास द्यायलास? काय पाहिजे तुला? मला काय पाहिजे ते तुला चांगलंच माहिती आहे. तुला का नाही फोन करायऐवजी मी तुझ्या स्वप्नात येऊनच तुला भेटणार होते. मग नंतर विचार केला का गोपीनाथरावांचं काय, ते माझ्या स्वप्नात आले आणि मग चुकामुक व्हायला नको नाही का, म्हणून फोनच केला. अगं मनात काय आहे तुझ्या? माझ्या मनात तू माझे पैसे देत नाहीस म्हणून तुला जेल मध्ये पाठवायचं असं आहे.
लवंगी मिरचीकडे चाललायस ना? हे तायडे, तुला कसं कळलं? नाही म्हणजे मी रोजच बाहेर जातोय, पण आज तिच्याकडेच चाललोय हे कसं माहित तुला? हा हा बोल आता चल. अरे तोंडावरच दिसालय तुझ्या. एवढा खुश आहेस म्हणजे तिच्याकडेच चाललायस. आणि मग बाकीच्या ठिकाणी जाताना काय तोंड पाडून जातोय मी? ते सोड रे. जायचं ठरलंय तर आता टॉस कशाला करायलायस? गिफ्ट काय द्यायचं त्यासाठी? काय ठरच ना. हे तू हेल्प कर की. हेल्पच करणार आहे. थांब, ही साडी दे. लई आवडेल बघ तिला. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. पूर्वा? हा बोल पूर्वा. हॅलो आंटी. काय ग, काय झालं? बरी आहेस ना? असा का आवाज यायलाय तुझा? अगं अजिबात नाही. माझी तब्येत लय खराब झालीये बघ. आणि नेमकी आज आई बी नाही घरात. काही खाल्लं बी नाही आंटी मी. अरे देवा. चहा बी नाही प्यायले. लय 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 आजारी पडल्यासारखं वाटतंय. काहीच करता येईना बघ. अगं मग डॉक्टरांना दाखवायचं नाही का? नाहीतर एक काम कर, तू ये इकडं. अगं आलता तो विचार डोक्यात, पण म्हणलं जाऊ दे, माझ्यामुळे तुम्हाला उगाच कशाला त्रास, म्हणून नाही. अगं घरच्या माणसाचा त्रास कसला आलाय? तू काय बाहेरची आहेस होय? ये इकडच. अगं नाही नाही नको, मला उठता येत नाहीये. उगाच कशाला, राहू दे, मी इथे घरीच आराम करते. हा नाही नाही तिथं नको, एकटी आहेस. मी एक काम करते, मी निशांतला पाठवते, तू येईलच एवढ्या. अगं नाही नाही आंटी, निशांतला कशाला त्रास? नको नको, त्याला नको पाठव. आता आपल्या माणसांसाठी कसला त्रास? तू काय काळजी करू नको, निशांत येईलच एवढ्या. मी पाठवते, तर तू आराम कर. ठेवते. बाय. पूर्वा काळजी नको करू, आता निशांत न्यायला येईल तुला. पूर्वा माहितीये का तुम्हासनी? पूर्वा आपली अलका आणि मनोहरराव त्यांची पोरगी. पूर्वा, अलका, मनोहरराव मनोहर त्यांची पोरगी. लई छान आहे पोरगी, हुशार आहे, देखणी आहे, आणि मुळात म्हणजे आपल्या निशांसाठी काय बी करायला तयार आहे. पण निशांत पोळी घ्या. निशांतीची लय थट्टा करतो, पण मला एक कळत नाही, त्याची थट्टा करणं म्हणजे प्रेम असेल का? प्रेम, थट्टा थट्टा. मुकाट्यानं हे पैसे घे, त्या कागदावर सही कर आणि हे घर आमच्या नावावर कर. एवढे पैसे आले कुठनं तुमच्याकडे? हा, तुम्हीच काही घोळ केला नाहीये कशावर ना? मी हित येईन, आसमीला सगळं सांगीन, पोलीस घेऊन येईन. माझे 10 लाख घेऊनच आहे. ही बघा हीच ती बाई आहे, हीच ती बाई आहे. बघा. अरे काय झालं
तुम्ही यांचं पैसे परत केलं ना अशी केस केले यांनी. तुम्हाला अटक करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. चला. आव साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी आई असं कधीच करणार नाही. ही यामिनी खोटं बोलाल्या. ये असणे मी खोटं बोलाले? आके सांग हिला, सांग तुझ्या लेकीला मी खोटं बोलाले. सांग हिला का तू आमच्याकडनं पैसे घेतलेस. सांग तिला, सांग मी खोटं बोलाले. नाही नाही ही खोटं बोलायला ना. तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते पोलीस चौकीत येऊन बोला. चला. जागा घेऊन जाईल. आया जाईल. तू जागा घेऊन जा. घेऊन जा, घेऊन जाईल. आया मी जीव देणार आहे. आया आणि मी गोपीनाथ आणि यामिनीचा जीव घेणार. मग त्यासाठी मला फाशी झाली तरी चालेल.